शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचा कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, सूत्रांची माहिती। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील एसआयआर संदर्भात भाजपची आज मार्गदर्शन बैठक, नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन। लोकशाही मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमांना सूचना, तात्काळ जुहू बीचवरील कचरा साफ करण्याचे निर्देश। पुण्यातील गोवर्धन दुधाचे नमुने तपासणीकरता एफडीएनं घेतले, मात्र तपासणीचं पुढे काय झालं याची माहिती अस्पष्ट। सामाजिक कार्यकर्ते अशोक बेंद्रे पाटील यांनी विचारलाय जाब। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार। स्कायमेटच्या नव्या अंदाजानं धाकधूक वाढली, अल निनोचा प्रभाव वेगानं वाढत असल्यानं यंदा देशात 70% दुष्काळ पडण्याची शक्यता। लखनौमधील इंदिरानगर सावन महोत्सवात भीषण अपघात, आकाश पाळणा तुटला, 3 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।